मागच्या तासामध्ये आपण साध्या पदमालेमध्ये प्रमाण विचलन कसं काढतात ते पाहिलं. साध्या पदमालेमध्ये f दिलेला नसतो, त्यामुळे डायरेक्ट dx आणि dx ची बेरीज करून आपण ते प्रमाण विचलन काढलं. इतर समजा जर असा प्रश्न आला, खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन माहित करा, असा जर प्रश्न आला, खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन माहित करा, स्टँडर्ड डेविएशन माहित करा. तर बघा x मध्ये जी संख्या दिली आहे 11 12 13 14 15 16 17 ह्या संख्या दिल्या आहेत. याची फ्रिक्वेन्सी म्हणजे f दिलेला आहे 4 5 7 10 8 6 3. सगळ्यात पहिल्यांदा दिलेला जो f आहे त्याची बेरीज करायची, त्याला म्हणायचं n बरोबर 43. त्यानंतर काय करायचं, दिलेल्या x मध्ये एक संख्या गृहीत धरायची. समजा आपण 14 ही संख्या गृहीत धरली, 14 ही संख्या आपण गृहीत धरली, तर x बरोबर 14 इथे डोक्यावर लिहायचा, त्याचा काढायचा dx. कसा करतात, तर पहिल्या संख्येतून गृहीत धरलेली संख्या वजा करायची. 11 मधून 14 गेले -3, 12 मधून 14 गेले -2, 13 मधून 14 गेला -1, 14 तून 14 गेले 0, 15 तून 14 गेला 1, 16 तून 14 गेले 2 आणि 17 तून 14 गेले 3. अशा प्रकारे dx काढले. साध्या पदमालेमध्ये dx काढल्यानंतर आपण डायरेक्ट dx च्या मायनस घटकांची बेरीज आणि प्लस घटकांची बेरीज करून समेशन dx काढतो. पण या ठिकाणी काय f दिलेला आहे म्हणून f dx काढणं कंपल्सरी आहे की नाही. नीट मध्ये आपण f dx काढतो, तसं f dx काढून घ्यायचा. f dx कसा काढतात, तर हा f आणि हा dx या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 3 -3 -12, 5 गुणिले -2 -10, 7 गुणिले -1 -7, 0 10 गुणिले 0 0, 8 गुणिले 1 8, 6 गुणिले 2 12, 3 गुणिले 3 9. अशा प्रकारे आपण fdx काढून घेतला. fdx काढल्यानंतर fdx च्या मायनसचे घटक आहेत, त्यांची बेरीज करायची, प्लस वाल्यांची बेरीज करायची. मायनस वाल्यांची बेरीज केली ती -29 आली, प्लस वाल्यांची बेरीज केली ती +29 आली. 29 मधले 29 गेले 0. समेशन fdx किती आला 0. 0 आला पण लगेच थांबायचं नाहीये, आपल्याला पूर्ण करायचं आहे, पुढे करायचं. पण पुढे काय करायचं, fdx चा वर्ग काढायचा. साध्या पदमध्ये आपण काय करतो, dx चा वर्ग काढतो, है की नाही. इथे fdx चा वर्ग काढतो आणि साध्या पदमध्ये dx चा वर्ग काढताना काय करतो, दिलेला जो dx आहे त्या संख्येचा वर्ग करतो. इथे तसं नाहीये. इथे काय करायचं आपल्याला की fdx चा वर्ग म्हणजे dx गुणिले fdx, हा dx आणि हा fdx या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 गुणिले 12. साध्या पदमालेमध्ये डायरेक्ट 12 चा वर्ग करायचो आपण. dx चा वर्ग 12 चा वर्ग 144. पण इथे तसं नाही करायचं. इथे काय करायचंय, तर dx गुणिले fdx, dx गुणिले fdx. हा dx किती आहे 3 आहे, हा किती आहे -12, -3 गुणिले -12 किती होतं 12 36. मायनस करून जातात, प्लस वर्गामध्ये नेहमी प्लस मध्ये येत असतं, म्हणून 12 36, 10 दोन्ही 20, 7 1 7, 0 गुणिले 0 0, 8 1 8, 12 दोन्ही 24, 9 3 27. या सगळ्यांची बेरीज करायची, त्याला म्हणायचं समेशन fdx चा वर्ग. बघा 36 आणि 31 आहे, याची बेरीज केल्यानंतर ती आली किती 122. त्याला म्हणायचं समेशन fdx चा वर्ग. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला प्रमाण विचलन काढायला सांगितलं. तर प्रमाण विचलनाचं सूत्र लिहायचं, सिग्मा किंवा SD स्टँडर्ड डेविएशन बरोबर किंवा सिग्मा बरोबर समेशन fdx चा वर्ग भागिले n मायनस कंसामध्ये समेशन fdx भागिले n कंसाचा वर्ग. आणि या सगळं काही हे वर्गमूळामध्ये. मग आता परत समेशन fdx चा वर्ग किती आहे, तर तो आहे 122. इथे दाखल लिहून ठेवणार आपण. n किती आहे 43, बरोबर. त्यानंतर समेशन fdx किती आहे 0 आणि n 43. ओके. आता हे सूत्रामध्ये हे सगळे अंक मांडून ठेवायचे. तर वर्गमूळामध्ये समेशन fdx चा वर्ग 122, त्यानंतर n बरोबर 43 वजा कंसला कंस समेशन fdx 0, n किती आहे 43 कंसाचा वर्ग. परत वर्गमूळामध्ये सिग्मा बरोबर 122 ला 43 ने भागला आपण किती आला 2.83 आलं,
2.83 लिहिलं, मायनसला मायनस, 0 ला 43 न भागला 0 आला, म्हणून कंसात शून्याचा वर्ग. ठीक आहे. त्यानंतर सिग्मा बरोबर वर्गमूळामध्ये 2.83 ला 2.83 जसं लिहिलं, शून्याचा वर्ग 0, 2.83 मधून 0 गेले म्हणजे काहीच गेलं नाही, म्हणजे सिग्मा बरोबर वर्गमूळामध्ये 2.83. 2.83 ही संख्या वर्गमूळाच्या बाहेर काढली तर ती आली सिग्मा बरोबर म्हणजे स्टँडर्ड डेविएशन बरोबर 1.68. जर सुद्धा प्रमाण विचलन विचारलं तर इथंच त्याला काढून स्टॉप होऊन जायचं. पण परीक्षेमध्ये मी परत कसं सांगतो, जर परीक्षेमध्ये गुणांक विचारलं तर गुणांक काढायचा आणि गुणांक काढण्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा a काढावा लागतो. x अधिक समेशन fdx भागिले n, म्हणून a बरोबर x किती पकडला बाळा आपण 14 अधिक समेशन fdx 0 भागिले 43 म्हणजे a बरोबर 14. a बरोबर किती येतं 14, कारण 0 ला 43 ने भागलं 0 उरले काय फक्त मग 14. म्हणजे a बरोबर 14. मग कोएफिशिएंट ऑफ सिग्मा बरोबर सिग्मा भागिले a, कोएफिशिएंट ऑफ सिग्मा बरोबर सिग्मा किती आला आपला 1.68 भागिले 14, म्हणून कोएफिशिएंट ऑफ सिग्मा बरोबर 0.12. जर हे विचारलं तरच काढायचं, अन्यथा काढू नका. गुणांक काढा म्हणलं, प्रमाण विचलन गुणांक काढा म्हणलं तरच काढायचं. आता दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त प्रमाण विचलन माहित करा एवढंच विचारलं होतं, पण इथं स्टॉप व्हायचं आणि जर समजा प्रमाण विचलन व त्याचा गुणांक माहित करा असं म्हटलं तर a काढायचा आणि कोएफिशिएंट ऑफ सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन काढायचं. कळालं का? ओके.